सलामीची जोडी मैदानात येते. करो या मरोचा मुकाबला केदारनाथ आरवलीसाठी या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवायचं असेल. चेंडू बघायचाय सुनील, बॉक्स आलाय तिकडून, चेंडू चेक करून घ्या. सामना टप्पा दे. क्रिकेट एक दिवसाचं असतं, परंतु स्पर्धेचं नाव राहिलं पाहिजे. नक्कीच चला, गाड्यांना त्रास देऊ नका मित्रांनो. तुम्ही नाही आलात तर मॅच बघणार या लीग मध्ये. चला, अक्की कुंभार काय करतो या सामन्यात चमत्कार, की कुठेतरी दडपणाखाली ठेवतात केदारनाथ आरवली. आपण पाहणार आहोत मोठी स्पर्धा आत्ताची आणि मोठी मॅच. दोन्ही तितकेच चांगले तगडे फलंदाज, तितकं टीम मीटिंग. 4 जिंकून का मी एंट्री घेतली, का मी उभा संघर्ष केलाय हे बावा गोटेकर सिद्ध करतील. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. चला, क्रिकेट संपलं, सगळं संपलं. नक्कीच आपण बघतोय केदारनाथ आरवली आणि केतुर्फ विकी शेठ गुरव यांच्या मालकीचा संघ विरुद्ध आहेत ते संत गोरा कुंभार मागझण. काय करतात अक्की कुंभार, मागझण वर्सेस आरवलीची लढत. पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात होते. नक्कीच अक्कीने लेट टाकला होता. पाहूया काय कमबॅक करतात. सुंदर मागझण, नो चेंडू आहे. नक्कीच 2 धावा लिहिलेल्या आहेत. आताची एक आणि मगाची एक अशी पकडून टोटल 2 धावा झाल्या केदारनाथ आरवलीच्या. सुंदर 2 धावा, धावसंख्या झाली 4. कुठेतरी या मॅच मध्ये डाऊन दिसत आहेत, परंतु डाऊन होऊन चालणार नाही. एक मॅच महत्वाची दोन्ही संघांसाठी. 4-4 की 4-3-1. पाहूया केदारनाथ आरवली काय करतात. सुंदर अक्षय कुंभार, सुंदर. आता ऋतिक, ह्या 2 विकेट आरवलीसाठी महत्वाच्या आहेत. प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाही. आपल्या पंचकृषीतले 2 अव्वल दर्जाचे संघ समोरासमोर ठाकलेत. ते ABPL मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्की, खराब चेंडू. धावसंख्या होते 6. पुन्हा एकदा खराब, धावसंख्या होते 7. आणि 2 धावा, धावसंख्या झाले 9. दोन्ही टीमचे कोच, मॅनेजमेंट, मालक यांनी लक्ष ठेवायचे की स्कोर वरती. धावसंख्या झाली 9. सुंदर, राजकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या झाली 10. पाहूया काय करतात. 1 मॅन शो अक्की आणि या इकडून ऋतिक आणि सुनील ही जोडी. धावसंख्या झाली 11. कमीत कमी 60 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. संत गोरा कुंभार आरवलीचे गावचे यशस्वी उद्योजक पिंट्या शेट पिलनकर यांच्या मालकीचा आणि मेंटॉर बावा गोटेकर यांचा संघ, तो म्हणजे संत गोरा कुंभार
खराब चेंडू. धावसंख्या होते 17. पुन्हा एकदा अभिनय. धावसंख्या झाली 18. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या राजसाठी. चला मागजांचे प्रेक्षक कुठे आहेत? टाळ्या येत नाहीत. आरवलीच्या टाळ्या येऊ देत. बघू देत टाळ्या आम्हाला कोणाच्या जास्त आहेत. टाळ्या वाजवा, प्रोत्साहन द्या, त्याशिवाय खेळायला मजा नाही. खेळाचा दर्जा वाढवा. बघू 51,000ची मानाची टुर्नामेंट कोण जिंकणार नाहीशीची. पाहूया. पणाला लावतील. नियम असणार आहेत, बंधनं असणार आहेत. नक्कीच स्पर्धा मोठी असली की सगळं होणार. तशी स्पर्धा नियमामध्ये बांधलेली टाइमात सुरू झाली. कौतुक आहे आरवली बाजारपेठ मंडळाचं. मकरंद परकर असतील, दिनेश परकर असतील, पिलनकर बंधू असतील, आमचे शुभम दादा असतील, अनिकेत दादा असतील, घोटेशेठ असतील, सगळ्यांनी मेहनत घेतले. पुन्हा एकदा धावसंख्या होते 21. सुंदर अभिनयचं षटक. कमबॅक करणारं षटक. 60च्या आतमध्ये रोखलं तर धावा चेस करू शकता संत गोरा कुंभार महागजन. आणि वन साइड निघतोय आम्ही अशा प्रकारचं. पंच धावा 2 डिक्लेअर करा. समजायला पाहिजेत. भैया शेठ आणि योगेश दळवी. नक्कीच 23 झालेले आहेत. शेवटचं चेंडू. सुंदर. 2 ओव्हर नंतर 23. चला उरलेले 18 चेंडू. काय मागजन. चला फटाफट. देखते हैं करिश्मा इस मैदान में. क्या ऋतिक भुवन 6 गेंदों में 6 चौकर लाकर अपनी टीम का जज्बा जारी करेंगे कि कमबैक करेंगे तीसरा ओवर लेकर. कौन ले रहे हैं तीसरा ओवर? मीटिंग तो चालू है, मतलब मार्गजन का जीतने का प्लान जरूर है. चला जॉन्टी क्षेत्ररक्षण. जॉन्टी अक्की एका बाजूला, संकेत करंजेकर, प्रवीण करंजेकर, राज आहे, राजकुमार. नक्कीच चांगली फिल्डिंग केले मित्रांनो. कौतुक आहे तुमचं. पुन्हा एकदा सुंदर. 1 धाव. धावसंख्या होते 24. चला सुनीलला जकडून ठेवण्यात यश मिळत आहे की माझा मास्टर क्लास काय. का 15-20 वर्ष मी क्रिकेट खेळतोय हे दाखवून देतात पुढच्या चेंडूवर. तो म्हणजे सुनील आरवलीचा. सुंदर फिल्डिंग. चेंडू सेव्ह होणं गरजेचं आहे. 1 धाव होणं गरजेचं आहे. चौकार गेले तर मात्र दडपणाखाली येतील संत गोरा कुंभार महागजन. नक्कीच सुंदर फिल्डिंग. तितकंच कमबॅक गरजेचं आहे. केदारनाथ आरवलीला सामना दोन्ही बाजूने तितकाच रंगला पाहिजे. खराब. डाव्या एष्टीच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू. 26. खराब. धावसंख्या झाली 27. चेंडू झाले 2. म्हणजे 4 चेंडू बाकी आहेत. सुंदर असं स्कोरर आमचं शुभम दादा पिलनकर. निखिलेश परकर दादा आमच्या या ठिकाणी काम पाहत आहेत. सुंदर प्रयत्न होता परंतु चौकार वेल कनेक्ट म्हणावं लागेल. धावसंख्या झाली 31. सुंदर. पुन्हा एकदा सिद्धेश. धावसंख्या झाली 32. 2 बॉल बाकी येतात. 32 झाले 3 ओव्हर मध्ये. 10ची सरासरी आहे. सामना कितीपर्यंत रोखतात. पुन्हा एकदा सिद्धेश. एक धाव. धावसंख्या झाली 33. सुंदर फिल्डिंग. बघा प्रत्येक बॉलला फिल्डिंग चेंज होते म्हणजे किती फिल्डरवरची ट्रस्ट आहे तो. 3 झालेत. तिसरं षटक चालू असताना सुंदर षटक हाताळलंय सिद्धेश लाड यांनी.
34 झाल्या. 3 ओव्हर 34. 2 ओव्हर बाकी आहेत. 34 झाल्यात म्हणजे आता 30 जमवावे लागतील तर 64चा डोंगर होईल. पाहूया किती मध्ये रोखतात. आवाज येतो. चला डीजे एक सुमधुर संगीत वाजवा. 18 मध्ये 34 आहेत. बघा निलेश आपला अनुभव पणाला लावतायत की 12 मध्ये किती घेतल्या तर आपण मॅच मध्ये प्लस असू. करो या मरोचा मुकाबला. तो अक्की कुंभार पाहूया मेडन षटक टाकतो का ऋतिक साठी की ऋतिक 6 चौकार मारतो. दोन्ही आक्रमक खेळाडू समोरासमोर. पुन्हा एकदा अक्की टू ऋतिक. सुंदर. मेडन पण होऊ शकते, 6 चौकार पण होऊ शकतात. काही होईल. चेंडू तितकासा प्रभावी नाही आहे हे ऋतिकने कॅल्क्युलेट केलं पाहिजे सुनील की चेंडू तितकेशा जात नाही आहे. तो चांगले कनेक्ट करतोय म्हणून ते चौकार मिळतात. नक्कीच ऋतिकची दाद आहे. सुंदर सुंदर राज. चला सुंदर. मागजांसाठी एकदा टाळ्या होत आहेत ना. चांगले खेळतायत. 4 मॅच दाबून ठेवणं खायचं काम नाहीये मित्रांनो. टाळ्या वाजवा. तितकाच आरवलीचं कौतुक. विकेट नाही दिले. हा लडकर रहेंगे अंत तक. चला 2 धावा. सुंदर फ्लिक केलाय. दमलेला आहे सुनील परंतु दमणार नाही कारण मॅच मोठी आहे. टुर्नामेंट मोठी आहे. आरवली गावची टुर्नामेंट आहे. केदारनाथ आरवली विकी शेट गुरव यांचा संघ. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. सुनील दमलाच होता. त्याने यश आलेला आहे. यशचं कौतुक करूया टाळ्यांच्या गजरात. 2 ते 3 चौकार संघाला गरज आहे. फायरमॅन आमचा यश कशी बॅटिंग करतो पाहूया. ऋतिक त्याला समजावतोय की थोडासा थांबून खेळ. एकदा जोरदार टाळ्या अक्की कुंभार साठी. व्हॉट अ कमबॅक. संत गोरा कुंभार महागजन. टाळ्या वाजवल्यात तर मजा येईल. प्रेक्षक जे रस्त्यावरती उभे आहेत टाळ्या येऊ देत, जरा आवाज येऊ देत. उद्या मोठ्या टीम आहेत. उद्या सुद्धा यायचंय. तुम्ही नाही आलात तर मजा नाही. 37 37 झाल्यात. जकडून ठेवलंय. 50-55 चेस होऊ शकतात. आकडा जर 60-65च्या पुढे गेला तर साहिल घाणेकर सुशांत भोवडची दमदार गोलंदाजी किती रोकेले पाण्या उत्सुक्याचं ठरणार आहे. नक्कीच कॅल्क्युलेटेड आहेत मॅच. त्याच्यामुळं क्रिकेटला महत्व आहे. पुन्हा एकदा अक्की टू यश. चला 1 धाव. धावसंख्या होते 38. पाहूया एक चेंडूवरती ऋतिक काय करतो. अतिशय संयमी. कमी बोलणारा म्हणजे बोलतच नाही तो फक्त बॅटने मारतो असा हा आमचा ऋतिक भुवड. कोणाशी वादविवाद नाही. कधी चिटिंग नाही. कधी भांडण नाही. असा हा गुणी खेळाडू. तितकाच गुणी आमचा अक्की कुंभार. बा 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 बा. स्पर्धेतला लाख मोलाचा चेंडू फेकलाय. लाख मोलाचा चेंडू तो अक्की कुंभारने. व्हॉट अ परफॉर्मन्स मॅन. मॅन फ्रॉम मार्क्सन अक्की कुंभार. स्कोर झाला 4 ओव्हर नंतर 38 म्हणजे 12 जर घेतला तर 50 होत आहेत. चान्सेस संत गोरा कुंभारला मॅच मध्ये कमबॅक. परंतु शेवटचं षटक कोण हाताळणार आहे. तोच संकेत करंजेकर. तोच ऋतिक भोड आरवलीचा वाघ. पाहूया काय घडतं मैदानात. डीजे एक चांगलं गाणं वाजवा आणि आपण ब्रेक मध्ये येऊया. बाकी आहेत 38. शेवटचं षटक. संकेत पाहूया. हाच तो ऋतिक भोड आरवलीचा ढाण्या वाघ. 6 चेंडू मध्ये कमीत कमी 4 चौकार मारतो का की त्याला जकडवतो फिरकीचा जादूगार संकेत करंजेकर. मॅन फ्रॉम मागझन कुंभारवाडीचा हा खेळाडू. क्रिकेटचा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. चला गुड लक फॉर बॅट्समन अँड बॉलर. खराब सुरुवात झालेली आहे. 39 झाल्यात. 6 बॉल बाकी आहेत. ऋतिकच्या मनात काय चाललंय हे फक्त देवाला आणि त्याला माहिती. खराब. सुंदर फटका. खराब क्षेत्ररक्षण. 43 झाल्या. 5 चेंडू बाकी आहेत. चला एकदा जोरदार टाळ्याने का आवाज वाढवा आरवलीचा. 5 चेंडूवर 5 येतात का बघूया. पुन्हा एकदा मागच्या षटकात जी चूक प्रशांतनी केली आणि मोठी विकेट. चला जल्लोष जुनून डीजे वाजणार कारण ऋतिक बोर्ड बॅक टू पॅव्हेलियन.
आमचे पिंट्या शेठ बावा शेठ तुम्हाला नक्कीच या फायनलची टुर्नामेंट मारल्यावरती गोवा नक्कीच दाखवतील एवढी तरी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा संकेत धावसंख्या झाले 43. पुन्हा एकदा टेण्या, हाच आमचा टेण्या रोहित खराब. धावसंख्या झाली 44. कमबॅकची गरज आहे ती संकेत करंजेकरला. चौकार बघा. अभि हा बाउंड्री सोडण्यात स्पेशल आहे आणि त्यांनी ती सोडली. मिस्टेक करतो बरेच वेळा बघितलेला. 3 बॉल बाकी आहेत. पाहूया टेण्यासाठी टाळ्या द्या. 3 बाउंड्र्या मारतो का लगातार आणि आव्हान जिवंत ठेवतो का केदारनाथ आरवलीचं. चला खराब, वारंवार खराब क्षेत्ररक्षण. 2 बाउंड्र्या कोणी मारल्या टेण्याने. मागजन संघ थोडासा शोल्डर डाऊन झालेले आहेत शेवटचे 2 चेंडू असताना. 52 झाल्या. 52 लक्ष ठेवा. 2 बॉल बाकी आहेत. 2 खराब बॉल सोडलेले आहेत. चला उद्याच्या दिवसामधून डबल एस कंपनी आक्रमण करतील. गणपती बाप्पा मोरया कोकरे येतील. दत्तकृपा आरवली येतील. म्हणजे चिपळूण रत्नागिरी मुंबईच्या टीम उद्या येणार आहेत. कोणालाच माहित नाही उद्या काय घडणार आहे. परंतु आज आपल्या पंचकृषीच्या 2 टीम नक्कीच. सुंदर टेण्याने चांगला प्रयत्न केला. 52 झाल्यात. काय करतात 52. 10च्या सरासरीने चेस करणार का अक्की कुंभार. पुन्हा एकदा संकेत 53. 53. एक चेंडू आहे. चौपन्न. नक्कीच आपण बघतोय कुठेतरी डाऊन झालेले आहेत. एक चेंडू टाकायचा आणि 10 एक्स्ट्रा टाकणार आणि क्रिकेटमध्ये संतगोरा कुंभारचा 4थ्या विजयाचं स्वप्न भंगवतात का केदारनाथ आरवली. सुंदर फटका क्लास. 58 आणि 59 करायचे आहेत. बघा हाराकिरी केली ती संतगोरा कुंभार महागजांनी शेवटच्या षटकात. 3 चौकार वसूल केले. रोहित टेण्यासाठी जोरदार डीजे वाजू देत. 59 पाहिजे. 30 बॉल 59. उल्लेख केलेले आहोत नक्कीच या स्पर्धेचं. लागतील केदारनाथ आरवलीला. जे 2 संघ क्वालिफाय होतील त्यांना शुभेच्छा आहेत. आणि आजच्या स्पर्धेमध्ये 5 संघांनी पंचकृषीतल्या प्रवेश घेतला साखळी मॅच मध्ये. सुंदर असं नियोजन चिपळूण पद्धतीचं नियोजन आपण पाहतोय ते बाजारपेठ लीग मध्ये. थैंक यू डीजे. मैच की ओर चलते. मैच गर्म होएगा. अगर अक्की कुंभार और जॉन्टी अंत तक रहे तो इस मैच को खत्म कर सकते हैं. अगर अक्की और जॉन्टी का शिकार बनाया तो मार्क्सन इस मैच में डाउन हो सकते. चलो मुकाबले का स्वागत करते हैं जोरदार तालियों के साथ. मेन अंपायर मकरंजी परकर, भैया शेठ परकर और योगेश दलवी. चलो साइल गेंदबाज साइल 30 गेंदे और 59 रन की जरूरत. ये मुकाबला जीतने को अपना चौथा मुकाबला जीतने की कोशिश करते हैं क्या मार्क्सन. देखते. सुंदर सुंदर चेंडू साहिलचा उसळी घेणारा.
ओके, पुढचा चेंडू. नक्कीच कुठेतरी डाऊन झालेले आहेत, शोल्डर डाऊन आहेत, कारण 20-21 गेल्या शेवटच्या ओव्हरला. तितकं षटक साहिलचा महत्वाचा आहे. 2 षटक हाताळणारा हा गोलंदाज आहे तो केदारनाथ आरवलीचा. खराब चेंडू, खराब चेंडूने धावसंख्या ओपन होते. दोन धावा डिक्लेअर स्वरूपात, धावसंख्या झाली 3. बघूया किती घेतात या ओव्हर मध्ये. 10 ते 12 घेतल्या तर 24 मध्ये 50चं कॅल्क्युलेशन अक्की सारखा बॅट्समन राहिला तर होऊ शकतं. त्याच्यामुळे मेंटॅलिटी स्ट्रॉंग असली पाहिजे ती संत गोरा कुंभार महागजांची. परंतु किती डॉट काढतो साहिल याच्यावरती केदारनाथ आरवलीची मदार आहे. पुन्हा एकदा 2, धावसंख्या झाली 5. बघा 5 बनल्यात पण 59चं टार्गेट आहे. नक्कीच केदारनाथ आरवली विकी शेट यांचा संघ विरुद्ध पुढचा चेंडू साहिलचा शॉट. अशा प्रकारे जर अक्की थांबला तर मॅच चेस होऊ शकते. 9 झाल्या म्हणजे पाहिजे 24 ला 50. संत गोरा कुंभार महागजान 24 चेंडू 50 धावांची गरज. पंधराची म्हणजे 13ची सरासरी आहे, 12.5ची सरासरी आहे. बघा एक षटक संकेत करंजेकर, आपला इंटरव्ह्यू होईल नंतर. थोडेसे चुकलात. बॉलर सुशांत, जे आहेत सगळ्यात शांत त्यांचं नाव सुशांत. पुन्हा एकदा खराब. 3 आले, धावसंख्या झाली 12. सुशांत दडपणाखाली आहे. ज्यावेळी बॅट्समन चांगले, टीम चांगली असते, सुशांत दडपणाखाली येतो. परंतु साहिलचं कौतुक नक्की करेन, हम किसी से डरते नहीं. साहिलचं षटक, शेवटचा एक चौका सोडला तर बेस्ट ओव्हर ऑफ द टुर्नामेंट. सुंदर. इतका कट जॉन्टी 3 स्टंप सोडून सुशांतला खेळणार तर नाही होऊ शकत. आता संकेत, आक्याला साथ देणं गरजेचं आहे. आक्याला साथ दिली तर महागजन व्हाईट वॉश करून क्वालिफाय होतील. आरवलीचं टेन्शन वाढेल. परंतु आरवली जिंकली तर नक्कीच उर्वरित मुकेश फायटर डबल एस कंपनीचं टेन्शन वाढेल. त्याच्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेट आहे नक्कीच. चला पुन्हा एकदा सुशांत. संकेत काय करतो या षटकात? 10 ते 12 धावा घेणं गरजेचं आहे. 2 डॉट टाकणं गरजेचं आहे सुशांतसाठी. चला स्टंप बघा, सुंदर. थांबून खेळणं गरजेचं होतं जॉन्टीला. अभिनयने एक चौकार सोडला, राजने एक सोडला, पुढे प्रवीणने एक सोडला. सुंदर. जास्तीत जास्त अक्कीला स्ट्राईकवर ठेवणं एक मात्र आशा मागजनकडे, जो चौथा विजय साकारू शकतात तो म्हणजे अक्की कुंभार. काम या पंचकृषीतला एक अव्वल दर्जाचा आयकॉन खेळाडू आहे हे अक्की प्रस्थापित करतो. धावसंख्या झाली 13. अजून 3 ओव्हर बाकी आहेत. हे षटक चालू आहे. धावसंख्या झाली 15. अक्की कॅल्क्युलेट प्लेयर आहे, त्याला माहिती आहे की नंतर 18 बॉल मध्ये किती ठेवायचे आहेत. धावसंख्या झाली 16. 2 बॉल बाकी आहेत सर. बघूया काय पडतं. 2 मध्ये 4 रन घेतात की 2 चौकार मारतात की दोन्ही डॉट जातात. मॅच ऑन असणार आहे. एक षटक आरवलीसाठी महत्वाचं असणार आहे. एक चेंडू आहे, 1-2 धावेची गरज आहे. 2-2 धावा घेतल्या तरी समीकरण बदलू शकतं, परंतु कुठेतरी दडपणाखाली आहेत. धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुशांतचा. आता झाले 17.
धावसंख्या झाली 17. अठराला 42. काय करणार अक्की कुंभार? 6 चौकार मारतोय का यशला की 4-5 चौकार मारून मॅच ऑन ठेवतो? 18ला 42 पाहिजेत. जितकं कठीण तितकं सोपं सुद्धा, कारण हा बॉक्स क्रिकेट आहे, नाईट क्रिकेट आहे. 18ला 42. 18ला 42. 18 चेंडू. देवा मंडप डेकोरेटर्स यांचा आपण स्टेज बघतोय, त्यांचं नाव बघतोय. नक्कीच आमचे सुनील दादा मांडवकर अतिशय तालुक्यातले सुप्रसिद्ध डेकोरेटर, तितके मनमिळावू व्यक्तिमत्व आणि आमचे बने साऊंड. सुंदर. व्हॉट ऍक्शन. पुन्हा एकदा. नक्की सुंदर बॉलिंग, गुड ऍक्शन, सुंदर बॉलिंग. आता मात्र समीकरण बदलते. 16ला 42. 16ला 42. 16 चेंडू 41 धावांची गरज. 16 चेंडू 41 धावा. 15 चेंडू 40 धावांची गरज आहे संत गोरा कुंभार मागजनला. 15 चेंडू 40 धावा. धावसंख्या झाली 19. 15 चेंडू 40 धावा. पाहूया 3 चौकार मारतो का संकेत करंजेकर, की 3 डॉट घेऊन मी जी बॉलिंग ऍक्शन शिकलोय ती प्रभावी आहे. पुन्हा एकदा यश. दोन चेंडू बाकी आहेत या षटकातले. सुंदर गोलंदाजी यश भुवड कडून. तरुण खेळाडू असतात, त्यांना कोडवड माहीत असतात की या पुढच्या चेंडूवरती काय करायचं आपल्याला. रणनीती आखतात आणि त्याप्रमाणे चेंडू टाकतात. कीपर सांगत असतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 2 धावा. धावसंख्या होते 21. पाहूया 1 चौकार मारून सामन्यात आव्हान जिवंत ठेवतो का संत गोरा कुंभार मागजनचं. सुंदर बॉलिंग. धावसंख्या झाली 21. 12ला 38. पाहूया एक जे षटक संकेत करंजेकरने फेकलं 21 धावांचं, ते महागडं ठरतंय. अक्षय कुमार मात्र शेवटपर्यंत राहिलेला आहे, त्याचं कौतुक आहे. पुन्हा एकदा मॅच किती जवळ नेतात अक्षय, की सामना फिरवतात केदारनाथ आरवली. सुंदर. पाहूया 6 चेंडूवरती 6 चौकार मारतो का हा फलंदाज, तो अक्की. 25 झालेले आहेत. नक्कीच त्याला थोडीशी साथ देणं गरजेचं होतं. एकटा माणूस तुम्हाला स्पर्धेमध्ये जिवंत ठेवू शकतो, परंतु टीममेट असणं गरजेचं आहे. ते कुठंतरी या सामन्यात कमी जाणवते ती संत गोरा कुंभार मागजनची, परंतु काय हरकत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. बाबा बाबा खतरनाक फटके. धावसंख्या होते 29. आता 10 चेंडू 30 धावा. मॅच काढली तर 1000 रुपये अक्षय कुंभारने.
मकरंद परकर यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आहे अक्की कुंभारसाठी. मॅच ऑनच होती, कुठेतरी चुकलेत, परंतु ते गणित आता साहिलला भरावं लागेल. साहिल वरती हल्ला होतोय. पहिली 3 षटकं सावध खेळला अक्क्या, परंतु अक्क्या हा मोठा खेळाडू, हे मान्य करावं लागेल पंचक्रोशीला. चांगला चेंडू. चला पुढचे 3 चेंडू घेऊन साहिल घाणेकर. एक धाव. धावसंख्या होते 30. बघा 29 थोडीशी कमी पडले संकेत करंजेकर यांची बॉलिंग आणि त्याने धावा जमवल्या ऋतिकने. 30 झाल्यात. 8 बॉल 29. सुंदर. एक बॉल आहे. एक अक्क्या सोडला तर नक्कीच मागजन संघाकडे आता 6 बॉल आणि 29 ची गरज. काय केलं होतं शेवटच्या षटकात संकेतने? किती मॅच आपल्याकडे होती, कुठे आपण चुकलो, पहिल्या 3 षटकात धावाच नाही केल्या, हे कुठेतरी दडपणाखाली आहे. नक्कीच आता सामन्याला जवळ नेण्याचा प्रयत्न करतो का अक्क्या? बघूया आपण काय घडतं. पाहूया अक्क्या काय करतो. 6 बॉल 29. सुंदर फिल्डिंग. 5 बॉल 29. 2 धावा. पंच 4-27. चला पुढील मॅच मुकेश फायटर विरुद्ध डबल एस कंपनी. टॉस करून घ्यायचा. मुकेश फायटर डबल एस कंपनी. धावसंख्या झाली 36. पाहूया रन रेट मॅटर करेल आजच्या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे सामने रंगतदार होणार आहेत. सुंदर. धावसंख्या झाली 36. सुंदर फटका. सुंदर फिल्डिंग. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 36. धावसंख्या झाली 40 आणि 19 धावांनी पराभव स्वीकारतायत संत गोरा कुंभार महागजन. ज्यांना तो स्वीकारायचा नव्हता थोडेसे नाराज असतील बावाशेठ, कारण का मॅच चांगली चालली होती, थोडीशी बॉलिंग झाली, परंतु रन रेट मॅटर करेल. याच्यानंतर डबल एस कंपनी मुकेश फायटर आणि एस के धामापूर आणि डबल एस कंपनी हे 2 मॅचेस बाकी असतील. मोठ्या फरकाने जिंकावे लागतील डबल एस कंपनीला या मॅचेस स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचंय. तर आतापर्यंत 4 मध्ये 3-3 सामने जिंकलेले आहेत संत गोरा कुंभार महागजन.